नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी सागर हंगे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मी अधिकारी या सिरीजमध्ये आपण नवीन निवड झालेल्या अधिकाऱ्यांची मुलाखत घेत असतो. त्यांना काही प्रश्न विचारत असतो. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडून जाणून घेत असतो. आज या सिरीजमध्ये मी मुलाखत घेणार आहे सागर मनोरे सरांची. मित्रांनो, नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यसेवेचा अंतिम निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये सागर मनोरे सरांची कक्ष अधिकारी अर्थातच सेक्शन ऑफिसर म्हणून निवड झालेली आहे. मी द इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीने सागर सर आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद सर. खरं तर 2017 मध्ये सरांनी पहिला अटेम्प्ट दिला. त्यावेळेस सरांना प्री मध्ये सर फेल झाले. 2018 मध्ये मुख्य परीक्षा दिली पण पुन्हा निकाल आला नाही. 2019 मध्ये पूर्व पास, मुख्य पास, मुलाखतही दिली पण दुर्दैवाने रिझल्ट आला नाही आणि फायनली 2020 मध्ये सरांचं कक्ष अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. खरं तर आजची मुलाखत ही नवीन अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी खूपच प्रेरणादायी आणि तितकीच ती मार्गदर्शनपर असणार आहे. सर, मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो. आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत करतो. सर, आपलं कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली. सर, काय भावना आहेत आपल्या यावेळेस? नक्कीच. ऍक्च्युली ना, ज्यावेळेस आमचा रिझल्ट लागला होता, म्हणजे इंटरव्ह्यू झाला आणि त्याच दिवशी एमपीएससीने निकाल लावला, तर जेव्हा मी रँक बघितला 64, मला खरं या ऍडमध्ये सेक्शन ऑफिसर हेच पद पाहिजे होतं. 64 रँक बघितला आणि मला वाटलं की नाही मिळणार मे बी ह्यावेळेस सेक्शन ऑफिसर. पुढचा अटेम्प्ट आपल्याला असंही द्यावाच लागणार, तो असंही द्यावा लागणारच आहे मला. पण तेव्हा एक वाटलं की नाही मिळणार 64 रँकला. पण तो एक डायलॉग आहे बघा की अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने की साजिश में लग जाती है. ते मी ह्या वर्षी अनुभवलं. मला म्हणजे सगळं जुळून आलं आणि बरोबर त्या रँकला लास्ट सेक्शन ऑफिसर हे पद मिळालं. सो ज्या दिवशी पोस्ट अलॉटमेंट झाली तो दिवस म्हणजे खूप जास्त आनंदाचा होता. मी तेवढा आनंदी आजपर्यंत कधीच नव्हतो झालो. येस, डेफिनेटली खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि अजूनही एन्जॉय करतोय तो फेज. नक्कीच. सर, आपला थोडक्यात परिचय आम्हाला अगोदर करून द्या आपण. येस सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझं पूर्ण नाव सागर सुरेश मनोरे असून माझं मूळ गाव हे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात गिरड हे आहे आणि माझं प्राथमिक शिक्षण हे नाशिकमध्ये झालं. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण जे ते नागपूर आणि वसई विरार म्हणजे पालघरमधील वसई विरार येथे झालं. माझं ग्रॅज्युएशन हे बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यात विद्यावर्धिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी वसई येथून झालं. आणि 2016 पासून मी एमपीएससी ची तयारी करायचं चालू केलं. तसं 2016ला चालू केलं आणि पहिलाच माझा जो अटेम्प्ट होता तो 2017चा होता. तर एमपीएससी प्रवासाबद्दल बोलायचं म्हटलं तर 17चा जो अटेम्प्ट होता तो फर्स्ट होता आणि थोड्याफार मिस्टेक्स वगैरे झाल्या, त्यामुळे प्री थोड्या मार्काने गेली. म्हटलं ठीक आहे, काही इश्यू नाही. मग पुढच्या वेळेस मेन्स प्री पास झालो, मेन्सला गेलो, तिथे डिस्क्रिप्टिव्हचा इश्यू झाला, त्यामुळे परत इंटरव्ह्यूचा कॉल गेला. नेक्स्ट इयर सगळं जुळून आलं. पण नेमकं काही पुढच्या अशा अनपेक्षित गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहिती नसतात पण आपल्याला फेस कराव्या लागतात त्या. तर त्या वर्षी फक्त 2 मार्काने पोस्ट गेली होती. पण मी ठरवलं, म्हटलं की पुढच्या वर्षी काही झालं तर आपल्याला पोस्ट घ्यायचीच आहे. त्यामुळे त्याच्याहून डबल मेहनत घेतली आणि मेन्सला एवढा स्कोर आला की मला ज्यावेळेस आन्सर की आली होती पहिली त्याच वेळेस कळून गेलं की आपल्याला शुअर शॉट ह्या वर्षी पोस्ट मिळते. आणि तसंच झालं. पदही मिळालं आणि एक सिक्युरिटी मिळाली. सर, आपण इंजिनियर आहात. येस. आणि इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर मग एमपीएससी करावं असं आपल्याला काय वाटलं आणि मग हा निर्णय झाल्यानंतर तुमच्या घरच्यांनी तुम्हाला लगेच पाठिंबा दिला? ऍक्च्युली सर बघा, डिसिजन माझ्या आयुष्याचे मला घरच्यांनी घेण्याचं फ्रीडम दिलं होतं. हे माझ्यासाठी म्हणजे मी लकी समजतो स्वतःला याबद्दल, कारण हे प्रत्येकाला मिळत नाही आणि त्याची व्हॅल्यू ठेवूनच मी माझ्या आयुष्याचे नेहमी डिसिजन घ्यायचो. ठीक आहे, कधी चुकले पण असतील पण मग आले, म्हणजे चांगले आउटकम्स त्याला मिळाले. इंजिनिअरिंगचं मी 9वीत असताना ठरवलं की मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचंय, कारण मला आधीपासून एक गॅजेट्समध्ये इंटरेस्ट होता आणि तो पुढे जाऊन वाढत गेला 11वी 12वीला म्हणा. आणि एक 10वीला 11वीला वडील पोलीस डिपार्टमेंट मध्ये असल्यामुळे प्रशासनाशी माझा जवळून संबंध आला होता. म्हणजे प्रशासनाचे वेगवेगळे अंग मी बघितले होते. त्यामुळेच तेव्हाच ठरलं की नाही, मला जायचं तर प्रशासनातच काम करायला जायचंय. कारण काय, प्रशासनात असं आहे ना की इथे डायव्हर्सिफिकेशन आहे. म्हणजे तुम्ही जर बाकी आयटीचा जॉब बघितला किंवा अजून कुठले जॉब बघितले तर इथे थोडी लाईफ मोनोटोनस होते. एका टेक्नॉलॉजी भोवती तुमची लाईफ सराउंड करत असते. तुम्ही जे काम करता ते क्लायंटसाठी करता. पण मला असं वाटलं की नाही, आपण जर इकडे आलोय तर आपलाही सोसायटीसाठी काहीतरी देणं लागतं, आपलाही तिथे काहीतरी रोल असला पाहिजे. मला ऍक्च्युली स्माइल कलेक्ट करायला आवडतं.
सो मग मी एक ठरवलं की जर प्रशासनात गेलो तर मी खूप जास्त आयुष्य स्माइल कलेक्ट करू शकतो. आणि तुम्हीच विचार करा की जेव्हा तुम्ही एखादं चांगलं काम करतात आणि त्या चांगल्या कामामुळे समोरच्या व्यक्तीवर जेव्हा त्या चेहऱ्यावर एक स्माइल येते, तुम्हाला आनंद नाही होत का? मला तो आनंद मला नेहमी हवा असं वाटतं की येस, माझ्यामुळे लोक आनंदी होतात, मला चांगलं वाटतं. सो ते एक होतं, डायव्हर्सिफिकेशन होतं आणि काम करायला खूप स्कोप होता, वेगवेगळ्या लोकांशी तुमचा संपर्क येत असतो. सो तेव्हा एक ठरवलं होतं की मला प्रशासनात जायचं. आणि इंजिनिअरिंगचं तर मी आधीच सांगितलं की गॅजेट्समध्ये इंटरेस्ट आहे, तो माझा वाढत गेला. एक मी टेक्नोसॅव्ही आहे, मला गॅजेट्सची आवड आहे, सो त्याचा फायदा मला अजूनही होत असतो. सो असं मी ठरवलं की प्रशासनात आपण जायला पाहिजे. सर, आपण अलीकडच्या काळामध्ये बघतोय की लोकांच्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवणं ही खरं तर खूप महत्वाची आणि अवघड गोष्ट आहे. आणि तेच स्वप्न घेऊन तुम्ही आज प्रशासनात येत आहेत, त्यामुळे मी खरं तर पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करेल. थँक्यू सर. सर, इंजिनियर असताना म्हणजे खरं तर इंजिनिअरिंग झाल्यानंतर एक खूप चांगल्या प्रकारची नोकरीही आपल्याला मिळाली असती, पण ती नोकरी न स्वीकारता आपण स्पर्धा परीक्षेकडे आलात. मग आपल्याला भीती नाही वाटली का की समजा जर 2-4 वर्ष स्पर्धा परीक्षा केली आणि जर मला यश नाही आलं तर मग पुन्हा तो गॅपही पडेल, मग पुन्हा म्हणजे आपल्याकडे काही प्लॅन बी होता की काय, म्हणजे आपण कसा विचार करून या क्षेत्रात आला? खरं तर बघा, स्पर्धा परीक्षेत कोणी येत असेल, मी तुम्हाला एक सांगतो की इथे अनसर्टनिटी खूप आहे. हे मला याची जाणीव मला आधीपासून होती, कारण वडील त्याच्याशी कनेक्टेड होते. सो मी बघायचो आजूबाजूला की मुलांना किती मेहनत घ्यावी लागते. सो येस, मी जेव्हा तयारी चालू केली मी तेव्हाच ठरवलं की येस, मी मेहनत घेणार. घरच्यांचा सपोर्ट होता. हे माझ्यासाठी, मी परत एकदा म्हणतो की मी याबद्दल लकी आहे की घरचे माझ्यासाठी एवढे सपोर्टिव्ह होते. त्यांनी मला शेवटपर्यंत माझ्या प्रवासात साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि ही अनसर्टेनिटी जी आहे ती तुम्हाला प्रत्येक फेजला जाणवते, असं नाही की नाही जाणवत. पण मग कसं आहे, आतून जर तुम्ही ठरवलं असेल की ना मला करायचंय, ती जिद्द जर तुमच्यात असली तर मला असं वाटतं तुम्ही थ्रू आउट याच्यातनं निघू शकता. आणि राहिली गोष्ट प्लॅन बी ची, तर सर प्लॅन बी माझ्याकडे होता. माझी डिग्री हाच माझ्यासाठी प्लॅन बी होता. तर तो कसा, तर मी सांगतो की ज्यावेळेस पहिली प्री दिली तर ठीक आहे, पूर्ण मेहनत करून दिली होती, पण प्रॉपर गायडन्स नव्हता, त्यामुळे नाही करता आलं, तेव्हा पास नाही झालो. पण दुसऱ्या प्रीला ठरवलं होतं मी माझे 110% देणार आणि मी ही प्री काहीही झालं तर पास होणार. आणि इन एनी केस सगळं करूनही मी पास नाही झालो तर मी सीईटी, एमबीए सीईटी कडे वळणार होतो किंवा सीडॅक कडे वळणार होतो, हा माझा प्लॅन बी होता. पण येस, माझा त्या वर्षी प्रीला खूप चांगला स्कोर आला. म्हणजे बघा, त्या वर्षी जागा 2018ला सर फक्त 69 जागा आल्या होत्या. एखाद्या नवीन मुलाचे म्हटले तर एवढ्या कमी जागा काढता का काय, पण मी बिलकुल लक्षच दिलं नाही. जागा काय, मला काही, म्हणजे मी खरं सांगतो, ज्या गोष्टी मला, म्हणजे आपल्या सर्वांना ज्या इमोशनली डिस्टर्ब करतात त्या गोष्टींकडे मी फार कमी लक्ष द्यायचो. म्हणजे हा एक माझ्याकडचा, म्हणजे माझ्यातला एक पॉझिटिव्ह गुण होता, मी फार कमी लक्ष द्यायचो. आणि त्याच्याचमुळे त्या 69 जागांकडे मी कधीच लक्ष दिलं नाही. म्हटलं किती जागा, तुम्हाला पास व्हायचंय. त्या वर्षी प्रीला माझा एवढा स्कोर होता की कट ऑफ 247 होता, मला 277 मार्क होते. म्हणजे जरी मी सांगतो एक 20-25 जरी जागा असते तरी मी 100% पास झालो असतो ती प्रिलिम्स. सो मेहनत घेतली, आउटपुट आला, मग ठरवलं येस, जर आपण प्री पास होतोय तर मी या क्षेत्रात कंटिन्यू करू शकतो. याच्या आधी एक सांगतो, याच्या आधी अजून एक एक्झाम होती माझ्या आयुष्यातली, मी पहिलीच कंबाईनही पास झालो होतो, ते पण फक्त राज्यसेवेच्या अभ्यासावर. सो तिथून पण एक मला बूस्ट मिळाला होता या प्रिलिम्स पास होण्यासाठी. आणि प्रिलिम पास झालो. सो विचार केला की येस, आता मी इथे कंटिन्यू करू शकतो, माझ्यात ते पोटेन्शियल आहे आणि पुढे जाऊन मी तेच पोटेन्शियल अजून वाढवण्याचं, म्हणजे त्याच्यातनं जास्तीत जास्त एक्स्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. सर, आपल्या प्लॅन बी बद्दल आपण माहिती सांगितली. येस. पण मग आता नवीन जे मुलं येत आहेत एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये, जसं तुम्ही सांगतायत की अनिश्चिततेचं क्षेत्र आहे. येस, डेफिनेटली. नक्कीच. मग बाकीचे नवीन विद्यार्थी आता येत आहेत, मग त्यांच्याकडे प्लॅन बी असला पाहिजे का? येस, माझं हे क्लिअर मत आहे की तुम्ही ह्या क्षेत्रात येत असाल तर प्लॅन बी असलाच पाहिजे. याचं रिझन देतो मी तुम्हाला. सर, आपण जर सक्सेस फेल्युअर रेशो बघितला एमपीएससीचा तर तुम्हीच बघा, 3.5 लाख 4 लाख फॉर्म येत असतात, अधिकारी किती होतात? 200 अधिकारी होतात, 400 अधिकारी होतात. रेशो बघा, म्हणजे पॉइंट मध्ये रेशो जातो लिटरली. आणि शाश्वती नाहीये की या वर्षी नाही मिळालं तर पुढच्या वर्षी मिळेलच. परत तुम्हाला सेम आहे सबसिडीचा गेम. तुम्ही वरतून खाली आले, परत प्री करा, मेन्स करा, इंटरव्ह्यू करा, परत त्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की पुढच्या वर्षी, आदल्या वर्षी इंटरव्ह्यू दिलेला मुलगा असेल, पुढच्या वर्षी प्री पास नाही होत. असे मुलं पोस्ट शोल्डर पण प्री पास होत नाही, असे ओळखीचे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. सो एवढी अनिश्चित आहे, तर यामुळेच मी सांगेल की प्लॅन बी हा तुमच्याकडे असलाच पाहिजे. सर, आपण पाहतो जसं तुम्ही सांगितलं की राज्यसेवेला 2.5-3 लाख मुलं फॉर्म भरतात आणि ओव्हरऑल जर आपण बघितलं, म्हणजे ती कंबाईन असेल, ग्रुप सी असेल किंवा राज्यसेवा असेल, दरवर्षी नियर अबाउट 8 ते 10 लाख मुलं फॉर्म भरतात ह्या परीक्षांना. आणि अलीकडच्या काळामध्ये ह्या क्षेत्रामध्ये जे विद्यार्थ्यांचा येण्याचा ओढा आहे हा दिवसांदिवस वाढतोय. याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं तर युट्यूबला सुद्धा असे बरेच व्हिडिओ असतात, म्हणजे IAS मोटिवेशनल किंवा हे ते, तर हे सगळे व्हिडिओ बघून सुद्धा मुलं इकडे वळत आहेत.
तर सर नक्की ह्या क्षेत्राकडे कोणी आलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? बघा, क्लिअर आहे की एमपीएससी हे क्षेत्र सगळ्यांसाठी ओपन आहे. ही जनरल सर्व्हिस आहे, जनरल ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस म्हणतो आपण याला. इथे तुम्ही फक्त ग्रॅज्युएट असणं अपेक्षित आहे आयोगाला, प्रशासनाला. तुम्ही फक्त ग्रॅज्युएट असाल, तुम्ही इकडे येऊ शकता. पण इथले सगळे फॅक्टर कन्सिडर करून आपण या क्षेत्राकडे वळलं पाहिजे. का? कारण अनसर्टन्टी आणि सक्सेस फेल्युअर रेशो तुम्हाला मी सांगितलंच आहे. आता बऱ्याच वेळेस होतं काय की मुलं आहे ना, मोटिवेशनल व्हिडिओ बघतात, अधिकाऱ्यांचे व्हिडिओ बघतात, आणि तिथे होतं कसं की त्यांच्या स्टोरीज जे आहे नो डाऊट त्या इन्स्पिरेशनल असतात, नो डाऊट त्यांच्या जागी ते योग्य असतात. कधी कधी थोडं वाढवूनही सांगितलं जातं, असंही असतं. पण ठीक आहे, तो मॅटर नाही. आपण सद्विवेक बुद्धीने आपला निर्णय घेण्याचं आपल्याला स्वातंत्र्य असतं, तो आपण योग्य घेतला पाहिजे असं मी म्हणतो. फक्त तुम्हाला मी सांगेल की ते मोटिवेशनल व्हिडिओज बघून जर तुम्ही येत असाल तर मी आधीच तुम्हाला वॉर्न करतो, हे क्षेत्र तुमच्यासाठी फार डेंजर असेल. कारण जे व्हिडिओचं मोटिवेशन असतं ते क्षणिक असतं. आज आहे, उद्या नसणार. उद्या तुम्हाला अजून एक मोटिवेशनल व्हिडिओ बघावा लागेल, परवा अजून एक बघावं लागेल. 365 दिवस कुठून आणणार तुम्ही एवढे मोटिवेशनल व्हिडिओज, बरोबर? पण जर तुमचं इन्स्पिरेशन हे आतून असेल की नाही, मला जेन्युइनली काहीतरी करायची इच्छा आहे प्रशासनात, यांची फेम बघून, म्हणजे अधिकाऱ्यांचा लाल दिवा, अधिकाऱ्यांच्या गाड्या, अधिकाऱ्यांचा रुबाब वगैरे ह्या सगळ्या गोष्टी न बघता तुम्हाला जर वाटतं की नाही मला प्रशासनात काम करायची इच्छा आहे, तर मी म्हणेल तुम्ही बिंदास या. कारण आहे ना, हे जे इन्स्पिरेशन असतं, ही जी प्रेरणा असते ती आपल्या आतून असते. आणि आतलं इन्स्पिरेशन आहे ना, मी सांगतो ज्याचं प्रॉपर आहे त्याला त्याच्या प्रवासाच्या शेवटच्या मोमेंट पर्यंत ते तुम्हाला साथ देणार, खरोखर साथ देत. आणि ते मी पर्सनली एक्सपिरियन्स केले म्हणून मी तुम्हाला शेअर करतोय. सर, स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात वेगवेगळ्या विषयांवरती आपली मतं खूप ठाम आहेत, म्हणून मी आपल्याला आणखी एक प्रश्न विचारतो की जनरली स्पर्धा परीक्षा या क्षेत्रामध्ये खरं तर आपण तरुण वयामध्ये आणि तारुण्यामध्ये सगळ्या गोष्टी मागे सोडून आपण ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये घेतो, आपण अभ्यासाला लागतो. तर काय सांगाल सर, किती वर्ष स्पर्धा परीक्षा दिली पाहिजे? मी म्हणेल वर्षांपेक्षा आपण याला अटेम्प्ट मध्ये काउंट करूया. एक मला असं वाटतं की 3 ते 4 अटेम्प्ट तुम्ही याला द्यायला पाहिजे. माझं पर्सनली 4थ्या अटेम्प्टला सिलेक्ट झालंय. याच्यामुळे नाही म्हणत मी, उलट मी 3ही बोललो, कारण 3 मध्ये होऊ शकतं. तर 3 ते 4 अटेम्प्ट मला पर्सनली वाटतं याला दिले गेले पाहिजे. आता वर्षांचं मी का नाही बोललो, कारण तुम्ही जर बघितलं असेल तर कोविडमध्ये आपले एक्झाम होतच नव्हत्या. आता एखाद्याला जर आपण वर्ष सांगितले आणि अशी अनपेक्षित परिस्थिती जर तुमच्या समोर आली तर त्यावेळेस तुम्ही काय कराल? त्यामुळे मी वर्षाचं नाही बोललो, एक अटेम्प्ट काउंट ठेवा की एवढे एवढे मला करायचे, त्यानंतर मी इथून मागे पाऊल ठेवेल. आता इथे अजून एक की आयुष्यात या म्हणजे आपल्या एमपीएससी आयुष्यात पायऱ्यांकडे पण आपण बघितलं पाहिजे. म्हणजे पायऱ्या कशा की हे जे मी जे अटेम्प्ट बोललो ते कसे बघायचे, इव्हॅल्युएट कसं करायचं स्वतःला. चेक करा तुम्ही प्रिलिम्स पास होताय का, चेक करा तुम्ही मेन्स पास होताय का, इंटरव्ह्यू पास होताय का. चला ठीक आहे, प्रिलिम्स पास होताय, प्रिलिम नापास झाली 2 मार्काने गेली काय हरकत नाही, मेन्स 2 मार्काने गेली काय हरकत नाही. पण हे टप्पे तुमचे पास होत आहे का हे तुम्ही बघितलं पाहिजे. जर हे होत नसेल तर मी म्हणेल मग तुम्ही विचार केला पाहिजे तुम्ही या क्षेत्रात थांबायचं की नाही, कारण तेच अनसर्टन्टी परत. सर, आता आपण पाहतो की काही विद्यार्थ्यांना यश हे खूप लवकर मिळतं, बरोबर, म्हणजे अगदी 1-2 वर्षातही यश मिळतं, क्लास 1ची पोस्ट मिळते. आणि काही विद्यार्थ्यांना यश मिळण्यासाठी तब्बल 6-7 वर्ष 8 वर्ष वाट बघावी लागते. सर, मग हा जो काही गॅप आहे, म्हणजे 1-2 वर्षात पण मिळते आणि 7-8 वर्षात पण मिळते, तर जनरली हा गॅप का निर्माण होतो, याच्याबद्दल आपण काय सांगाल? सर, याच्याबद्दल सांगायचं झालं तर बघा, प्रत्येक व्यक्तीची इंटेलेक्च्युअल कॅपॅबिलिटीज वेगळ्या असतात. काहींना खूप लवकर ग्रास्प होतं, काहींना उशिरा ग्रास्प होतं, बरोबर. व्यक्ती प्रत्येक वेगळा असतो. त्यामुळे आता काही लोक असतात तुम्ही बघितल्यासारखे एक्स्ट्राऑर्डिनरी असतात. आपण एक पाटी म्हणतो, ज्यांना एक पाटी म्हणतो की अरे वाचलं की लगेच लक्षात राहतं. आता हे प्रत्येक त्या म्हणजे प्रत्येकाची जी वाढ आहे लहानपणापासूनची, तर ती त्या फेज मध्ये किंवा तशी झालेली नसते. काही काहींना चांगलं एज्युकेशन आधी मिळालेलं नसतं, काही काहींना 11वी-12वीला चांगलं मिळतं. सो बघा, काही काहींचा ग्राफ असा असतो, काही काहींचा ग्राफ असा असतो एज्युकेशनचा. प्रत्येकाची परिस्थिती जी असते ती वेगळी असते. आता जे एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं असतात, जेन्युइनली असतात, माझ्या ओळखीत ते आहे की जे पहिल्या अटेम्प्टला डायरेक्ट पोस्ट काढून गेलेले, पण आपल्याला क्लिअरली जाणवतं की यार यांच्यात तो एक वेगळा स्पार्क किंवा वेगळा पॉइंट आहे. मी स्वतःला ऑर्डिनरी समजतो, कारण काय मला माहितीये मी एक ऑर्डिनरी स्टुडंट आहे, मला मेहनत घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण स्वतःच्या क्षमता, स्वतःच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखल्या पाहिजे. ह्या क्षेत्रात हे ओळखणं खूप गरजेचं आहे. आता त्या मुलांचं कसं असतं, त्यांना बऱ्याचशा गोष्टी ऍडव्हान्टेज असल्यामुळे अभ्यासात ते फटकन पुढे चालले जातात, बरोबर. काही काहींचं ऍप्टिट्यूड चांगलं असेल तर सीसॅट त्यांना लवकर क्लिअर होऊन जातं. जीएसला नॉर्मल असलं पण मेन्सला त्यांची ग्रास्पिंग पॉवर चांगली असल्यामुळे मेन्स पण चांगली करून घेतात. असंही असतं, प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. तुमच्या सुटेबिलिटीनुसार तुम्ही बघा. आणि एक असं असतं, माझा मी विचार करायचो की प्रत्येक जण आपल्या टाइम झोन मध्ये असतो. कोणाचा टाइम लवकर येतो,
होण्याचा टाइम थोडा उशिरा येतो. नो डाऊट तुमच्याकडे फक्त पेशन्स असले पाहिजे. ते पेशन्स बद्दल मी आधी सांगितलं की कसं जज करायचं पेशन्सला, पायऱ्यांनी जज करायचं, ज्या मी पायऱ्या आधी बोललो, प्री, मेन्स, इंटरव्ह्यू. सो असं असतं. तर तुम्ही म्हणजे असतात अशी मुलं की लवकर पास होतात, थोडे उशिरा पास होतात, पण तुमचे जर रिझल्ट येत असाल तर मला असं वाटतं तुम्ही थांबून थोडं पेशंटली वेट करून अभ्यास करत चालू ठेवला पाहिजे. असं सर हे खूप महत्वाचं सांगतायत की जनरली लागोपाठ जर 3 पूर्वपरीक्षा जर आपण फेल होत असू तर मग नक्कीच आपण विचार करायला पाहिजे की आपण ह्या क्षेत्रात थांबलं पाहिजे की दुसरं काहीतरी केलं पाहिजे. सर अनेक मुलांचा प्रश्न असतो की साधारणतः दिवसातनं किती तास अभ्यास करावा लागतो किंवा करायला पाहिजे. तर याबद्दल मी आपल्याला खरं तर 2 प्रश्न विचारेल की याच्याबद्दल आपलं अगोदर आपण मत सांगावं की किती तास अभ्यास केला पाहिजे आणि आपलं दिवसाचं नियोजन कसं होतं. ओके, तर आपण सगळ्यात सर पहिला प्रश्न घेऊया, किती तास अभ्यास केला पाहिजे. बघा, आपण दिवसाला आहे ना किती तास अभ्यास करतो हे मॅटर नाही करत, आपण किती क्वालिटी अभ्यास करतो हे मॅटर करत. म्हणजे कसं, मी पुस्तक समोर ठेवलंय, टेबलवर बसलोय, पुस्तक समोर आहे, माझं लक्ष पूर्ण पुस्तकात आहे, पण माझ्या डोक्यात वेगळेच विचार चालू आहे. तसं दुसऱ्यांना जर बघायला गेलं तर हा मुलगा जवळपास 16 तास अभ्यास करतोय दिवसाचे, याचं पुस्तकातच डोकं असतं, हा काही वेगळं करतच नाही. पण तरी रिझल्ट का नाही? क्वालिटी स्टडी झाला पाहिजे. तुम्ही 10 तास करा, तुम्ही 8 तास करा, 12 तास करा, नो मॅटर, तुमच्या कॅपेबिलिटीज नुसार, तुमच्या क्षमतेनुसार सगळं तुम्ही करा. फक्त त्याच्यात तुमच्याकडनं क्वालिटी स्टडी होतोय का हे जज करत राहा, स्वतःला प्रश्न विचारत राहा. म्हणजे तुमचा दिवस जेव्हा संपतो, एंड ऑफ द डे, तुम्ही एखादी गोष्ट आठवून बघा की यार माझा हा कन्सेप्ट क्लिअर झाला की नाही. तो एक पेपर घ्या, पेपरवर ज्या दिवसाला आपण केलं ते पॉइंट्स लिहून काढा, किती फ्रुटफुल होता दिवस, या गोष्टी स्वतःला चेक करा. असं जर तुम्ही केलं, तुम्ही स्वतःवर चेक ठेवत गेला ना, तर मी सांगतो तुम्हाला एक असतं ना की अरे एवढे महिने वाट बघायची, एवढे दिवस वाट बघायची, या गोष्टीचा विषय संपून जातो. कारण तुम्ही स्वतःवर डेली चेक ठेवत असतात आणि तुम्ही टार्गेट बेस्ड असतात. असं राहिलं ना सर तर खूप छान, म्हणजे तुम्हाला त्याचा पुढे म्हणजे तुमच्या पूर्ण प्रवासात खूप फायदा होणार. आणि दुसरा क्वेश्चन सर तो येस, नियोजनचा. तर माझं नियोजन बघा, मी आधी बोललो मी ऑर्डिनरी स्टुडंट होतो, त्यामुळे मला माहिती होतं मला हार्डवर्क करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला असतं बघा, ती एक आग असते की नाही मला पोस्ट काढायचीच आहे, कशी माझ्यावर परिस्थिती हो मला पोस्ट काढायची. तर ती आग जी असते ना, ती सेल्फ मोटिवेशन, मी तुम्हाला बोललो की म्हणजे तुमची आतली प्रेरणा असते, ती सारखी तुम्हाला एक्साइट करत असते की नाही तू अभ्यास कर. सो माझं असं होतं की प्रिलिम्ससाठी मी एवढा लोड नाही घ्यायचो. नॉर्मली 1-1.5 महिना 2 महिना अभ्यास केला प्रिलिम्सचा. माझा मागचा अभ्यास होताच, असं नाही की नव्हता, पण प्रिलिम्ससाठी माझा तेवढा अभ्यास सफिशियंट होऊन जायचा आणि प्रिलिम इझिली पास होऊन जायचो. पण मला माहिती आहे मेन्सला थोडंही हलगर्जीपणा करून चालत नाही. याचं कारण आहे की कॉम्पिटिशन रिलेटिव्ह आहे. इथे तुमच्याच लेवलचे सगळे मुलं आहेत, तुमची त्यांच्याशी कॉम्पिटिशन आहे. तुम्ही नाही करणार तर ते अभ्यास करणार आहेत, ते अभ्यास करून पोस्ट काढून जाणार आहे. तुम्ही जर हलगर्जीपणा केला तर बोलतोय मी. सो एकूण एक क्षण तुमच्यासाठी महत्वाचा असतो, दिवस महत्वाचा असतो, अभ्यासात ब्रेक पडू द्यायचा नसतो, कन्सिस्टंटली अभ्यास करावा लागतो. सो माझं नियोजन असं असायचं की टार्गेट बेस असायचो. सकाळी 7:15 म्हणजे 7ला उठायचो दिवसाला, थोडं फ्रेश वगैरे झालं, वर्कआउट केलं, 8:15ला लायब्ररीला जायचो, 8:15 ते 9:30 एक सेशन असायचं, त्यानंतर 9:30 ते 10 नाश्ता करायचो, परत 10 ते 12:30 एक सेशन, 12:30 ते 1:30 पर्यंत ना जेवण आणि आपले थोडं गप्पा गोष्टी, थोडं चालून वगैरे यायचो. त्यानंतर 1:30 ते 5 मध्ये एक 15-20 मिनिटाची झोप. आता बघा इथे एक सांगतो, बऱ्याच मुलांना सवय असते की जाऊ दे यार झोपून घेतो, काय एवढं लवकर उठलोय. मग मुलं जातात, पुण्यात असतील तर मुलं रूमवर झोपायला जातात, इथे असाल तर घरी असाल तर तुम्ही बेड असतो तुमच्या समोर, तो आपल्याला लगेच बोलतो ये बाबा इथेच झोप, कशाला टेबलवर झोपतो. सो ती एक सवय खूप धोकादायक आहे. मी सांगेल टेबलवर झोपायची सवय चांगली असते का माहितीये का, 15-20 मिनिटाची झोप असते, आपल्याला ते एक फ्रेश करून टाकते आणि परत अभ्यासाला एक नवीन प्रेरणा देते. सो 5 पर्यंत ते एक सेशन आणि 15-20 मिनिटाची एक मधली झोप. त्याच्यानंतर मग 5 ते 6 एक परत मी ब्रेक घ्यायचो. एवढा अभ्यास केल्यानंतर कसं आहे, थोडं आपलं डोकंही हँग झालेलं असतं आपण म्हणतो. सो एक चहा वगैरे घ्यायचो, ब्रेक घ्यायचो, परत 6ला चालू करायचो, 6 ते 8:30 करायचो, 8:30 ते 9:30 परत एक ब्रेक, त्याच्यात डिनर आणि आपलं वॉक म्हणजे डेली करायचो. सो ते एक, आणि मग 9:30 ते 11 काही जो एक विरंगुळा किंवा पेपर म्हणा किंवा करंट अफेअर्स म्हणा, असं काहीतरी एक वेगळं घ्यायचो आणि 11 पर्यंत अभ्यास करायचो. हे माझं मेन्सचं शेड्यूल असायचं. मेन्सचं प्रीला नॉर्मल असायचं, प्रीला एक 9:30-9ला जरी गेलं आणि रात्री 9 पर्यंत केलं तरी हरकत नसायची. पण मेन्सला मी थोडंही रिलॅक्स नसायचो. पूर्ण आपल्याला माहिती, पूर्ण 100% द्यायचंय, नंतर रिग्रेट नको की यार तेव्हा द्यायला पाहिजे होता टाइम, ही रिग्रेटच मनात पुढे असली नाही पाहिजे. जे काही ते 4.5 महिने पूर्ण युटिलाइज झाले पाहिजे. येस सर, आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये जसं आपण मगाशी बोललो की कदाचित काही वेळेस 4-5 वर्षही लागतात, 6-7 वर्षही लागतात.
मग अशा वेळेस साहजिक आहे की थोडंसं मनाची स्थिती जरा बिघडते. बरोबर. अभ्यास करताना पण जसं तुम्ही आधी सांगितलं की एखादा विद्यार्थी 16 तास अभ्यास करतोय पण डोक्यामध्ये विचार ते ऑटोमॅटिकली यायला लागतात. बरोबर. तर सर मग अशा वेळेस खरं तर मी तुम्हाला 2 प्रश्न विचारेल की अशा वेळेस मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे बरोबर. आणि पुन्हा आपण सेल्फ मोटिवेट होण्यासाठी म्हणजे आपण ज्याला स्वयंप्रेरणा म्हणतो की म्हणजे स्वयंप्रेरणा पुन्हा प्राप्त करून पुन्हा अभ्यासाला लागण्यासाठी काय केलं पाहिजे? सर, स्वयंप्रेरणेबद्दल बोलायचं झालं तर तुमचे रिझल्ट हे तुमची स्वयंप्रेरणा असतात. चेक असतात ते तुमचे की येस मी प्री पास झालो, येस मी मेन्स पास झालो. 2 मार्काने पोस्ट गेली याचा अर्थ मी खचून जाणं हा नसतो. मी त्याच्या खूप क्लोज होतो. मी तो पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे की येस फक्त 2 मार्काने पोस्ट गेलेली, यार पुढच्या वेळेस मी डेफिनेटली काढू शकतो. सो तुम्ही गोष्टी आयुष्यात पॉझिटिव्हली घेणं शिकलं पाहिजे. पॉझिटिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात. आणि हे जे प्रश्न असतात की सारखे विचार काहीतरी वेगळे चालू असतात, नो डाऊट ते असणार, कारण आहे ना स्पर्धा परीक्षेत अनसर्टन्टी खूप आहे. मग तुम्ही विचार करता की अरे नातेवाईक काय विचार करतील, लोक काय विचार करतील, आयोग जागा किती काढेल. जसं तेव्हा 69 जागा काढल्या, कधी कधी एसटीआयच्या फक्त 35 जागा येतात, हेसूच्या 26 जागा येतात. मग आपण हे आपले प्रश्न जे असतात ते बंडावून सोडतात की अरे कट ऑफ किती लागेल, मी होईल की नाही पास. याच गोष्टींमध्ये आपण एवढं इन्व्हॉल्व्ह होतो की आपल्या स्टडीवरनं आपण डायव्हर्ट होऊन गेलेलो असतो. आणि ते पुस्तकात जी नजर असते आपल्याला कळते नाही, आपल्या घड्याळ कंटिन्युअसली पुढे जात असते, ती तुमच्यासाठी थांबणार नाहीये. तुमच्या हातात एकच आहे की तुमचा अभ्यास करणं. सो सर मी एक सांगेल की माझा जेव्हा रिझल्ट गेला होता तर खूप वाईट वाटलं होतं की यार 2 मार्काने का रिझल्ट जातोय. म्हणजे मी तो आयुष्यातला माझा सगळ्यात वाईट दिवस होता आणि त्याच दिवशी ठरवलं होतं की मी हा दिवस आयुष्यात परत बघणार नाही. सो मी नेक्स्ट डेच पुण्याला गेलो, जे काही बुक्स माझे सगळे आणले आणि परत अभ्यासाला चालू केली. परत अभ्यास माझा चालू केला. पण आता जसं ते विचार आहे ना, कसं आहे आता एवढा क्लोज रिझल्ट जाणं, जेव्हा तुम्ही सगळे एक्सपिरियन्स कराल तर तुम्हाला इथे जाणवेल की जेव्हा क्लोज रिझल्ट जाता ना, हे विचार सारखे येतात, यार हा प्रश्न बरोबर आला असता, तो प्रश्न बरोबर आला असता, 2 मार्क आहे काय, 2 प्रश्न बरोबर आले असते आणि निगेटिव्ह पकडून 2.5 मार्क, 2.66 मार्क पोस्ट मिळून गेली असती. हे सारखे प्रश्न पुस्तक तुमच्या समोर असताना त्रास देत असतात. सो माझा आहे ना एक 20-25 दिवस यातच गेले. तर थोडं एक होतं टेन्शन असतंच आपल्याला की आता पुढची एक्झाम कधी होईल. कोविडचा पिरियड होता त्यावेळेस, तो तर अजून कठीण पिरियड होता. पण यावेळेस मला आई वडिलांनी माझ्यावर दाखवल्यावर विश्वास, तो एक घरच्यांचा सर बॅकअप खूप इम्पॉर्टंट आहे, त्यांचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. या इमोशनल जो बॅलन्स आहे तुमचा तो चांगला ठेवायला. सो मला आई वडिलांनी नेहमी याच्यात सपोर्ट केला की बाबा तू कर, तू एवढा क्लोज गेलायस ना, पुढच्या वर्षी डेफिनेटली होशील. आणि पप्पा ते म्हणायचे की हे तुझं भांडवल आहे सागर, लक्षात ठेव तुझं भांडवल आहे, जो तू अभ्यास केलाय हा तुझं भांडवल आहे, हे भांडवल तुला पुढे कामात येणार आहे, कुठे वाया नाही जाणार आहे. सो त्यांनी पण समजवलं. त्यानंतर मला आपल्या महाराष्ट्र शासनातील एक वरिष्ठ अधिकारी आहे, तर त्यांचा एक मंत्र होता, तो मी सगळ्यांना सांगत असतो, कारण ऍक्च्युअली मला त्याचा खूप मोठा बेनिफिट झाला. मी सगळीकडे सगळ्यांना ज्यांना मला विचारता माझ्या प्रवासाबद्दल, एमपीएससी बद्दल, पोस्ट बद्दल, त्या सगळ्यांना मी सांगतो हा मंत्र की वर्क मेकॅनिकली. म्हणजे काय की तुम्ही एका मशीन सारखं काम केलं पाहिजे, तुम्ही टार्गेट बेस्ड असले पाहिजे. मशीनला कसं आपण टार्गेट दिलं तो टार्गेटसाठीच काम करतो, तो इमोशनली इन्व्हॉल्व्ह होत नाही की किती जागा आहेत, लोक काय विचार करतायत, माझं होईल की नाही. हे प्रश्नच बाजूला केले की ऑटोमॅटिक तुमचं जे लक्ष आहे ते प्रॉपर अभ्यासात लागतं. ही जी इमोशनल इन्व्हॉल्वमेंट आहे सर, मी सांगतो की स्पर्धा परीक्षेतला हा जे आपण मोठे शत्रू जे म्हणतो आपल्या आयुष्यातले, म्हणजे स्पर्धा परीक्षा आयुष्यातले, त्यातला हा खूप मोठा शत्रू आहे इमोशनल इन्व्हॉल्वमेंट. याच्याने अभ्यासातनं आपण डायव्हर्ट होत असतो. तर मी म्हणेल की तुम्ही मेकॅनिकली काम करा, टार्गेट बेस्ड राहा. तुमचं जे टार्गेट आहे की नाही पोस्ट पाहिजे, त्यासाठीच मी अभ्यास करतोय. अभ्यास कंटिन्यू चालू आहे. बाकी विषय आले की लगेच बाजूला करायचा, आला की लगेच बाजूला करायचा. ऑटोमॅटिक तुम्हाला ती सवय लागेल, तुमचा तो डेली रुटीनचा भाग होऊन जाईल आणि अभ्यासात तुम्हाला डिस्टर्बन्स राहणार नाही आणि याचा तुम्हाला हे अभ्यास जो आहे तुमचा हा यशात परिवर्तित होईल. खूपच महत्वाचं सांगतायत सर की ह्या संपूर्ण प्रवासामध्ये घरच्यांचा सपोर्ट तितकाच महत्वाचा असतो आणि घरच्यांनी सपोर्ट दिल्यानंतर मग आपली जबाबदारी असते की आपण सुद्धा त्यांनी जो काही आपल्याला वेळ दिलाय तो आपण प्रामाणिकपणे अभ्यास करूनच तो वेळ घालवला पाहिजे. ठीक आहे सर, यानंतर मी आपल्याला असं विचारेल की आता येणाऱ्या काळामध्ये कंबाईनची ही परीक्षा आहे आणि आपली ही मुलाखत कंबाईन करणारेही विद्यार्थी बघतायत. सर आता 3 महिने जवळपास आहेत, त्याच्यापेक्षा कमीच कालावधी आहे. तर सर कंबाईनची परीक्षा नेमकी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, थोडक्यात आपण काय सांगाल? बघा, आता प्रत्येक परीक्षा वेगळी असते, प्रत्येक परीक्षेच्या रिक्वायरमेंट या वेगळ्या असतात. आता जर कंबाईनचं बोलायचं झालं तर कंबाईनचा हा पेपर 1 तासात असतो. प्रिलिम्सचा 100 प्रश्न असतात, तुम्हाला 1 तासात सोडवायचे असतात. तारेवरची कसरत असते, कारण ही परीक्षा म्हणजेच टाइम मॅनेजमेंट. एक लक्षात घ्या, अभ्यास सगळे करतात, पण कोणी 95 अटेम्प्ट करतं, कोणी 100 अटेम्प्ट करतं. आता 95चे आणि 100 मधले जे 5 प्रश्न आहे, त्या 5 पैकी ह्या मुलाचे जर 3 बरोबर आले
तर तो 2.5 मार्काचा ऍडव्हान्टेज घेऊन जातो समोरच्यावर. आणि 2.5 मार्क खूप सारी, ते पोरांचे पॉईंट 25 मुळे पोस्ट जात आहेत, पोस्ट किंवा प्रिलिम्स जात आहेत. सो मी म्हणेल की हे 1 तासाचं जे मॅनेजमेंट आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे. पर्सनली मी माझ्याबद्दल सांगायचं झालं की हे मॅनेजमेंट मी आधी कधी एवढं लक्ष द्यायचो नाही. माझा फक्त राज्यसेवेचा अभ्यास होता. पण विचार करा, पहिली कंबाईन पास झालो, त्यानंतर मी दुसऱ्या कंबाईन पासच होत नव्हतो. का? कारण मी कधी टाइम मॅनेजवर फोकसच नाही करायचो. मग नंतर जेव्हा मला असं वाटलं की नाही यार, काहीतरी हातात घेणं खूप गरजेचं आहे, जेव्हा माझी 2 मार्काने पोस्ट गेली होती त्यावेळेस, तर वाटलं नाही काहीतरी हातात घेणार, तर मी सगळ्या एक्झामची तयारी आता करणार. सो त्यावेळेस मी स्वतःची स्ट्रॅटेजी बनवली, एक फॉर्म्युला तयार केला, 38-7-15. 38-7-15 म्हणजे काय? 38 मिनिटात जीएसचे 85 प्रश्न सोडवायचे, जे आपले जे पण सब्जेक्ट, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स वगैरे हे जे प्रश्न आहेत ते 85 प्रश्न 38 मिनिटात, 7 मिनिटात गोळे, 85 गोळे 7 मिनिटात करायचे. उरलेले जे 15 मिनिट आहे त्या 15 मिनिटात ऍप्टी. आता ह्या 15 मिनिटात ऍप्टी जरी तुमची नाही झाली तरी मी म्हणतो तुम्हाला 2 मिनिटाचा टाइम एक्स्ट्रा असतो. कुठला? तर तो जे आपण आयोगाने जो आपल्याला दिलाय की तुमचे जे सर्कल्स आहेत ते काउंट करा आणि वरती लिहा. तर 2 मिनिटाचाच टाइम तुम्ही बोनस म्हणून वापरा. कोणी तुम्हाला तिथे, ठीक आहे, एक्झामिनर बोलतो की, सॉरी, आपला जो सुपरवायझर असतो तो बोलतो की नाही पेपर लिहिणं थांबा वगैरे, पण आपण नुसतं बघून ओव्हरव्ह्यू घेऊन तरी प्रश्न सॉल्व्ह करू शकतो ना त्यावेळेस. मग तो 2 मिनिटं पण वापरून घ्यायची आणि शेवटी ते जेव्हा चालू करतात तेव्हा अटेम्प्ट येऊन फाडून घ्यायचं आणि त्यांना त्यांचा पेपर देऊन द्यायचा. सो ही टाइम मॅनेजमेंट महत्वाची, लक्षात घ्या. ही टाइम मॅनेजमेंटसाठी तुम्हाला ऍटलीस्ट 20 ते 25 पेपर, कमीत कमी 10 पेपर सोडवणं मी सांगेल, सोडवले पाहिजे 10 पेपर. सो तुमचा त्याच्यावर एक हात बसून जातो, तुम्हाला ते युज टू होऊन जातं. माझं तेच झालं होतं की माझे जे 1 तासाचे पेपर असले, कुठली असो, वेदर इट इज इंग्लिश मराठी ऑब्जेक्टिव्ह पेपर और वेदर इट इज कंबाईन पेपर, सो माझा हा फॉर्म्युला फिक्स असायचा. 1 तासासाठी वेगवेगळे फॉर्म्युले असायचे, 38-7-15, आणि त्याच्यावर मी प्रॉपर वर्क करायचो. तसाच माझा पेपर पूर्ण व्हायचा. पेपर कितीही लेंदी असो, काही नाही, स्कोरही चांगला यायचा आणि मी पासही व्हायचो. बरं, सर एक खूप महत्वाचं सांगतायत की ऍटलीस्ट आपण परीक्षेच्या अगोदर 10 ते 12 प्रश्नपत्रिका तरी सोडवल्या पाहिजे. येस. आणि वेळेचं नियोजन, जसं सर सांगतायत त्याप्रमाणे, की आपण क्वेश्चन किती वेळात सोडवणार आहोत, गोल किती वेळात करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टींचं एक मॅनेजमेंटही असलं पाहिजे. बरोबर. सर, राज्यसेवा पूर्व परीक्षा आता पुढच्याच महिन्यामध्ये आहे आणि त्याच्यानंतर कंबाईन आहे. तर साधारणतः प्रिलियमसाठी बुक लिस्ट बद्दल आता आपण बोलूया की जनरली प्रिलियमसाठी कोणती बुक लिस्ट आपली असली पाहिजे? ओके, जनरली बघा, बुक लिस्टचं मी असंच सांगत असतो नेहमी सगळ्यांना की टॉपरच्या 4-5 टॉपरच्या बुक लिस्ट घ्या. त्यातनं तुम्हाला जे तुमच्या लँग्वेजनुसार, जसं मला लक्ष्मीकांत इंग्लिशमध्ये वाचायला आवडतं, मला जिओग्राफी टेक्निकल असेल तर इंग्लिश चालतं, महाराष्ट्र रिलेटेड असेल तर मराठीत चालतं, हिस्ट्री मला मराठीतच आवडतं. सो हे जे माझी लँग्वेज चॉईस आहे ही प्रत्येकाची वेगळी असते. सो तुम्ही या टॉपरच्या बुक लिस्ट घेऊन तुमच्या लँग्वेज चॉईसनुसार तुमचे पुस्तकं अरेंज करा. जर मी सांगायचं झालं एक जनरल क्वालिटी पुस्तकं जर सांगायची झाली सब्जेक्ट वाईज, तर हिस्ट्रीसाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, जिओग्राफीसाठी स्टेट बोर्ड आहे, सौदी सरांचं पुस्तक आहे. सोबत तुम्ही एनसीआरटी रिफर केल्याच पाहिजे मी असं सांगेल, कारण ते खूप दर्जेदार पुस्तक असतात हे स्टेट बोर्ड आणि एनसीआरटी. याच्यात थोडा एक टाइम काढतो सर, स्टेट बोर्डचा इम्पॉर्टन्स सांगतो. तर 2019ला जी माझं जी पोस्ट राहिली होती, जे माझं पद गेलं 2 मार्कांनी, तर मला गायडन्स मध्ये मी एक सांगतो की मला कोणी सांगितलं नाही की 11वीचा स्टेट बोर्ड वाच हिस्ट्रीचा, ते मी कधी वाचलंच नाही. मी समजायचो की यार ठीक आहे, बाकी पुस्तकांनी काम होतंय ना, एवढं काय, असं काय स्टेट बोर्ड वाचलंच पाहिजे. त्या पुस्तकातले 4 प्रश्न माझे चुकले होते. 4 प्रश्न म्हणजेच निगेटिव्ह पकडून 5.33 मार्क. विचार करा की स्टेट बोर्डची व्हॅल्यू काय, एक पद व्हॅल्यू होती माझ्यासाठी स्टेट बोर्डची. सो मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की स्टेट बोर्ड आवर्जून वाचा, दुर्लक्ष. स्टेट बोर्ड आणि एनसीआरटी थेट कॉपी पेस्ट प्रश्न होत असतात. मला सांगा, एवढा जर तुम्हाला चांगला आयोगाचा सोर्स मिळतोय, तुम्ही दुसरीकडे कशाला पहिले गेले पाहिजे? हे तुमचे म्हणजे स्टेट बोर्ड आणि एनसीआरटी रूट चांगले करा आणि मगच पुढे जा, मगच तुम्ही रेफरन्स बुक कडे जा. म्हणजे रेफरन्स बुक कोणते, तर आपला जिओग्राफीचं मी तुम्हाला सांगितलं स्टेट बोर्ड वाचा आणि सौदी सरांचं पुस्तक एनसीआरटी. पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे, सोबत तुम्ही 11वी-12वीची पॉलिटीची पुस्तक असली तरी चांगलं आहे. लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक तर एकदम दर्जेदार आहे एकदम. त्यानंतर इकॉनॉमिक्स साठी सांगायचं झालं तर बघा, इथे कॉम्बिनेशन चालतं की एक तर तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आणि देसले सरांचं पुस्तक सोबत वापरू शकतात, किंवा अध्ययनॉमिक्स म्हणून एक पुस्तक आहे, तेही पुस्तक तुम्ही वापरू शकता. ते सेपरेट वापरलं तरी चालेल. इकॉनॉमी मेन म्हणजे काय की कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे, बाकी फॅक्ट्स तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात राहत असतात. बाकी जर आपण कंबाईन प्रिलिमच्या पुस्तकांचं बोलतोय, जनरल सायन्सचं सांगायचं झालं तर मी स्टेट बोर्ड वाचले आणि लुसेंट जनरल नॉलेज येलो कलरचं बुक आहे बघा, तर ते वाचलं मी, एवढंच केलं. आणि बाकी
करंट अफेअर्ससाठी. तर करंट अफेअर्ससाठी मी तुम्हाला एक सांगेल, तुमचं न्यूजपेपर रिडिंग असलं पाहिजे, तुमचा तो अप्रोच असला पाहिजे. आयोग कसे प्रश्न विचारताय, थोडे PYQचं अनालिसिस करण्यासाठी खूप गरजेचं आहे. पूर्ण वर्षभरातली करंटचे प्रश्न बघून घ्यायची, न्यूजपेपरमध्ये त्या गोष्टी वाचताना लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, मी तुम्हाला असं नाही सांगत की नोट्स काढा, कारण तुम्ही करंटचं पुस्तक वाचणारच आहे. एक कुठलंही वार्षिकी घेत जा, कुठलंही करंटचं कुठलंही वार्षिकी घ्या, ते पुस्तक कमीत कमी एक्झामच्या आधी 3 ते 4 वेळेस वाचलं गेलं पाहिजे. सो तसं जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला करंटचं कधी टेन्शन राहणार नाही. वेगवेगळे पुस्तकं करण्यापेक्षा किंवा मग तो न्यूजपेपरच्या नोट्स काढण्यापेक्षा एक कुठला तरी मॅगझिन घ्या, तेच वाचा, ते बेटर आहे. येस सर, आता राज्यसेवेने अभ्यासक्रम बदललेला आहे. नवीन अभ्यासक्रम पुढच्या 2023 पासून लागू होतोय. बरोबर. जुन्या अभ्यासक्रमावर आधारित ही शेवटची परीक्षा असणार आहे राज्यसेवेची. सर, खूप मुलं अभ्यास करतायत आणि हे खरं तर एक चॅलेंज असणार आहे सगळ्यांसाठीच. मुलांचा प्रयत्न आहे की ह्याच परीक्षेतनं पोस्ट निघाली पाहिजे. आणि आता काल परवाच एक बातमी पण आली की काही जागाही वाढू शकतात. तर सर, आता पुढच्या महिन्यात पेपर आहे राज्यसेवेचा. प्रिलियम पास होणं ही एमपीएससीतली सगळ्यात अवघड परीक्षा असते. खडतर मार्ग असतो तो. खरं तर काय सांगाल सर, प्रिलियमची पेपर सोडण्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे राज्यसेवेची? बघा, आता राज्यसेवेचे 2 पेपर असतात, GS1 आणि GS2. GS1 म्हणजे आपल्या जनरल स्टडीज मध्ये जे पण आपले जे सब्जेक्ट असतो, आपण हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, ते असतात. आणि GS2 जो असतो तो CSAT असतो, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. तर आता CSAT क्वालिफाय झालाय, त्याच्यामुळे त्याबद्दल मी ठीक आहे, तुम्ही काढू शकता. 66 मार्क काढणे एवढी काही मोठी गोष्ट नाही. फक्त निग्लेक्ट करू नका. तुमचा निग्लिजियन्स असं नको व्हायला की त्याच्यामुळे तुम्ही 66 आले, इकडे GS ला 120 आणून तुम्ही फेल होताय. असं युपीएससीला आता होतंय, तुम्ही बघू शकता. आजूबाजूला युपीएससीचे बरेच मुलं फेल होत आहे CSAT मुळे. सो दुर्लक्ष नका करू, पण एक व्यवस्थित CSATचा अभ्यास करा. तुम्हाला आता पूर्ण फोकस तुमचा GS कडे वळवावा लागणार आहे. सो GS ला सिंपल स्ट्रॅटेजी असतात. किती सब्जेक्ट आहे आपले? जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, एन्व्हायरमेंट, सामाजिक आर्थिक विकास, जनरल सायन्स. बरोबर, एवढे 100 प्रश्न असतात. आता मी यांचा स्प्लिट करायचो. माझे स्ट्रॉंग झोन ज्या होत्या पॉलिटी आणि जिओग्राफी, माझं टार्गेट असं असायचं की 30 पैकी कमीत कमी 26 बरोबर आले पाहिजे, आणि ती यायची पण, कारण तेवढा माझा चांगला अभ्यास होता. सो 26 म्हणजे विचार करा किती, तर 52 मार्क होता तुमचे. निगेटिव्ह पकडून 50 मार्क होतात, 4 जरी चुकले असते तर 50 मार्क फक्त मला 2 सब्जेक्ट देत आहे. माझ्याकडे अजूनही 70 प्रश्न आहेत. सो मी टार्गेट बेस्ड असायचो की हिस्ट्री मी एवढा फोकस नाही करायचो. सो 15 पैकी 7 जरी बरोबर आले माझ्यासाठी खूप आहे. करंट अनसर्टन असल्यामुळे 15 पैकी तिथे पण 7 जरी आले तरी मला टेन्शन नाही. सायन्समध्ये 20 पैकी 11 ते 10 मिनिमम आले पाहिजे. त्याच्या खाली आलो तर मग मी कुठेतरी चुकतोय असं मी स्वतःला समजायचो. सो अशी एक स्ट्रॅटेजी फिक्स करायचो, त्यानुसार अभ्यास करायचो आणि यायचा. प्रिलिमला 120, आता लास्ट जी 2021 ची प्रिलिम होती त्याच्यात 141 स्कोर होता GSचा. सो स्कोर यायचा, त्याच्यामुळे काही इश्यू नाही. वरचे आले समजून मिनिमम टार्गेट असायचं, याच्यावरती आले तर बोनसच असणार आहे. सो असं टार्गेट बेस्ड अभ्यास करणं ना खूप महत्वाचं असतं. आणि असं नाही ठेवायचं की आता मला 120 आले पाहिजे, मला 140 आले पाहिजे, 160 आले पाहिजे. नाही, टार्गेट असं ठेवू नका, डायरेक्ट मॅक्झिमम काढायचे. कारण तुमची कॉम्पिटिशन मॅक्झिमम काढण्यासाठी प्रयत्न करते. तुम्ही का टार्गेट ठेवताय 110 आणि 120 काढायचे? पेपर सोपा आला 140 कट ऑफ लागला, मग पॉसिबिलिटी आहे. सो असे टार्गेट बेस्ड तुमच्या अभ्यासात राहा, ना की हे जे 120 110 असे नाही. सो तेच मी म्हणेल की मॅक्सिमम स्कोर काढायचा प्रयत्न करा आणि स्वतःला सेफ ठेवायचा प्रयत्न करा. सो तुम्ही मेन्सवर चांगला फोकस करू शकता. सर, आजची आपली ही मुलाखत अनेक ग्रामीण भागातले विद्यार्थी बघत आहेत. बरोबर. त्यांच्या मनामध्ये 2 प्रश्न आहेत सर. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्या अभ्यासासाठी पुण्यालाच यावं लागतं का, हा पहिला प्रश्न. आणि मार्गदर्शकाची भूमिका किती महत्वाची असते, याच्यावर आपलं काय मत आहे? बघा सर, माझं क्लिअर मत आहे की तुमचं ह्या प्रवासात मार्गदर्शक असलेच पाहिजे. जे माझ्यासोबत झालं ते मला नाही वाटत इतरांसोबत व्हावं. कारण मी ज्यावेळेस इकडे आलो होतो तर सुरुवातीला सिरियसली मला कोणी गाईड करणारं नव्हतं प्रॉपर. म्हणजे एक जे सांगाय फेसबुकचे मी सांगितलं, सांगू का सर? सांगा. येस. तर मी एक व्यक्ती होते, त्यांना फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली, त्यांना कॉंग्रॅच्युलेट केलं, त्यांना राज्यसेवेचं पद मिळालं म्हणून. आणि त्यांच्याकडनं सर सांगितलं, त्यांना विचारलं की सर मला राज्यसेवेबद्दल थोडं गाईड कराल का? तर त्यांनी सीन करून सोडून दिलं. त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं. मग म्हटलं मी पुढे जाऊन ही गोष्ट कधी होऊ देणार नाही. बघा, गाईड आहे ना खूप मॅटर करतो. माझे जर एखादा मला तेव्हा गाईड असता तर माझे 2-3 वर्ष वाचलेही असते. ह्याच्या मिस्टेक्स होत्या की मला प्रत्येक स्टेपला कळत गेलं की माझी ही मिस्टेक होती, ती मी रेक्टिफाय करत गेलो आणि मी पास होत गेलो. जसं प्रिलिम फेल झालं, मला कळलं प्रिलिम मध्ये या गोष्टीमुळे CSAT दुर्लक्षामुळे फेल झालो. मी CSATवर फोकस केला. नंतर मेन्स मध्ये मी एखाद्या GS2 आणि 2, 3, 4 मुळे मी फेल झालो तर मी त्यांच्यावर फोकस केला. असं मिस्टेक वरून शिकत गेलो. हेच जर मला या सगळ्या गोष्टी आधी कळाल्या असत्या तर माझे खूप वर्ष वाचले असते. ही फॅक्ट आहे. सो मी म्हणेल की अप्रोच करा जे नुकतेच
सिलेक्ट झालेले जे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही बिंदास अप्रोच करा. आणि ह्या बॅचचे जे अधिकारी आहेत ते जेन्युइनली माझे सगळे ओळखीचे आहेत आणि खूप चांगले लोक आहेत. तुम्ही त्यांना अप्रोच करू शकता. त्यांच्याकडनं इव्हन मला जरी अप्रोच केला हरकत नाही, तुम्ही मला कुठूनही कसाही अप्रोच करा. मी तुम्हाला जे पाहिजे तो सगळा गायडन्स देऊ शकतो. कारण जी गोष्ट त्यावेळेस मला नाही मिळाली, मला असं कधीच मनात वाटत नाही की ते दुसऱ्यासोबत व्हावं. म्हणून मी एक ट्रान्सपरंट बुक सारखा असतो. जे तुम्ही विचाराल मी तुम्हाला सगळं सांगत असतो. सो गाईड तुमच्यासोबत डेफिनेटली असला पाहिजे. आणि पुण्याला जावं की नाही, बघा पुण्याला काय असतं माहितीये का, की आधी ना स्टडी मटेरियल वगैरेचा इश्यू होता की ते पुण्याला मिळायचं, इतर ठिकाणी नव्हतं. आता टेलिग्राममुळे ते सगळीकडे अवेलेबल झालेले आहे. दुसरं अजून एक पुण्याचा ऍडव्हान्टेज असं होतं किंवा आहे की ते तुमच्या अधिकाऱ्यांची ओळखी लवकर होता. कारण तिथे बरेच मुलं असतात अभ्यास करणारे आणि तिथे सिलेक्शन म्हणजे बघा तुम्ही मेन्सचा रिझल्ट बघा, तुम्ही प्रिलिम्सचा रिझल्ट बघा, पुण्याची भरमसाठ मुलं असतात. याचं रिझन आहे की हे सगळे महाराष्ट्रातनं आलेले असतात मुलं तिथे आणि तिथेच सेंटर चूज करतात. सो ते मुलं तुमच्या सर्कलमध्ये येतात, तुम्हाला तुमचे मिस्टेक्स लवकर अनालाइज करायला मिळतात. असं नाही की गावाकडून नाही येऊ शकत. जर आमच्यासारखे तुमच्या संपर्कात असतील आम्ही तुम्हाला प्रत्येक स्टेपला गाईड करू शकतो आणि तुमचे डाऊटही सॉल्व्ह करू शकतो. सो असं नेसेसरी नाही आजच्या कंडिशनला की पुण्याला जावंच लागेल. पण मी म्हणेल की जर तुमचा घरी अभ्यास होत नसेल तर तुमच्या एरियातली लायब्ररी लावा. जर तुमच्या एरियात अभ्यास होत नसेल तर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जा. जर तिथेही तुम्हाला इश्यू असेल तर पुण्याला जा. सिम्पल. सर आता राज्यसेवेने पुढच्या वर्षीपासून अभ्यासक्रम बदललेला आहे, डिस्क्रिप्टिव्ह सगळं झालेलं आहे. बरोबर. अनेक विद्यार्थ्यांनी ह्या निर्णयाचं स्वागत केलं. बरोबर. बहुतांशी विद्यार्थी याला संकट म्हणून बघताय. बरोबर. आपण कसं बघताय सर या नवीन अभ्यासक्रमाकडे? बघा सर, माझं आहे ना कुठल्या अशा ज्या गोष्टी जे पण तुमच्यासमोर नवीन आव्हानं येतात, मला एक सवय की मी न्यूट्रल म्हणून बघतो. तुम्ही जरी आता स्पर्धा ही एक एक्झामला आव्हान म्हणून बघताय, पण मला सांगा जर तुम्ही ज्यावेळेस अधिकारी होणार आहेत त्यावेळेस तुम्हाला असंख्य आव्हानं येतील, त्यावेळेस तुम्ही काय बोलणार? त्यावेळेस असं बोलणार आहे की नाही अरे मला एमसीक्यूची सवय होती, आता तुम्ही कुठून डिस्क्रिप्टिव्ह आणताय, किंवा मला याच पद्धतीची सवय होती आता नवीन पद्धतीला मी कसं जॉईन करेन? नाही, अधिकारी म्हणून तुम्ही असं बोलूच शकत नाही. कारण अधिकारी फ्लेक्झिबल असावा लागतो. आणि मला असं वाटतं की यू हॅव अँपल अमाऊंट ऑफ टाइम. बघितलं तर आताची मेन्स झाल्यानंतर जी 21ची मेन्स आहे त्यानंतर प्रिलिम्स आहे आणि ज्यांना पुढच्या वर्षीचं टार्गेट आहे, जे पण नवीन मुलं समजून घेत आहेत, जुन्या मुलांना ठीक आहे त्यांना मॅनेज करावं लागणार आहे, पण मग असं नाही ना की त्यांना सगळं नवीन करायचं आहे, त्यांचा अभ्यास झालेला आहे. सो त्यांनी पण एक अपॉर्च्युनिटी म्हणूनच बघायला पाहिजे. त्यांचा जो अभ्यास आहे तो फक्त त्यांना आता वर्ड्स मध्ये उतरवायचा आहे. प्रॉपर थोडा एक पॅटर्न कसा आहे त्याच्याबद्दल त्यांना अनालिसिस करायचं आहे. जे नवीन मुले त्यांचा ही प्रिलिम्स देण्याचा जरी दिली, पास झाले तरी त्यांना अजून टाइम आहे अभ्यास करायला बराच. सो ते चांगलं प्रिपेअर करू शकतात. सो मी असं म्हणेल की निगेटिव्ह म्हणून बघू नका. प्रशासनात असंख्य आव्हान असतं, असं जर झालं तर तिथे खूप निगेटिव्ह होऊन जाणार. सो आयुष्याकडे पॉझिटिव्ह बघा. जे काही स्पर्धा किंवा जे काही एक्झाम आहेत हे आयोगाच्या हाती आहे. आपल्या हातात एकच गोष्ट असते, अभ्यास करणं, आणि तेच आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे सर आपण या निर्णयाचं स्वागतच करताय. बरं सर, आता ह्या मुलाखतीचा शेवट करत असताना मी आपल्याला विचारेल की सर जे आता सध्या अभ्यास करतायत ते मुलं असतील किंवा जे आता नवीन अभ्यासाला सुरुवात करणार असतील, अशा विद्यार्थ्यांना सर आपण अशा 2-3 गोष्टी सांगा किंवा अशा 2-3 मंत्र द्या की जेणेकरून ते जर आपण फॉलो केलं तर यश लवकरात लवकर मिळेल. काय सांगाल सर? डेफिनेटली सर. तर आहे असे काही म्हणजे जे मी माझ्या या स्पर्धा परीक्षेच्या आयुष्यात मी जे ऑब्झर्व केलेले त्याच गोष्टी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. लिमिटेड आणि क्वालिटी रिसोर्सेस वापरा. वेगवेगळे पुस्तक, भरमसाठ पुस्तक असतात मार्केटमध्ये, पण दर्जेदार पुस्तक वापरलं त्याच्यातनं आयोग प्रश्नही काढत असतं. सो तुम्हाला असं वाटतं की येस, जो मी वाचतोय त्याच्यातून आयोग प्रश्न काढते, आपल्याला पण एक पॉझिटिव्ह फिलिंग असते, पेपरात कॉन्फिडन्सही येतो. सो क्वालिटी पुस्तकं म्हणजे लिमिटेड पुस्तकं, क्वालिटी पुस्तकं आणि मल्टिपल रिव्हिजन्स हा त्याच्यातला एक मंत्र आहे. सोबत सर पीवायक्यूचं अनालिसिस. बघा पीवायक्यूचं अनालिसिस खूप महत्वाचं आहे. कारण कुठलाही, नो मॅटर कुठला, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असो, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असो, तुम्हाला त्या गोष्टींवरच कळतं की पुढे प्रश्न कसे फ्रेम होऊ शकतात. सो जर ऑब्जेक्टिव्ह आहे तर मी काय करायचो, तर जेव्हा अनालिसिस करताना एक प्रश्न असेल त्याचे 4 ऑप्शन असतात, 4 स्टेटमेंट दिलेले असतील, तर समजून घ्या ऑल ऑफ द अबोव्ह असतील तर त्यातला डेटा मी काढून घ्यायचो. जर सी स्टेटमेंट चूक असेल तर ते का चूक आहे ते मी बघायचो. चूक असलं तर मग त्याचं जे बरोबर कसं येईल त्यासाठी मी प्रयत्न करायचो, त्याच्या नोट्स काढून घ्यायचो. किंवा आता एखादी डेफिनेशन आहे आणि ती डेफिनेशन कसली हे विचारलंय, सो तुमच्या समोर 4 ऑप्शन आहेत, 4 ऑप्शन मध्ये एक उत्तर त्याचं असणार आहे, पण इतर 3 ऑप्शन हे तुमच्यासाठी कामाचे आहे, पुढे जाऊन त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. जसं आज सॉइल टेक्स्चरची डेफिनेशन विचारली आहे, उद्या उठून तुम्हाला सॉइल डेन्सिटीची विचारतील. ऑप्शन मध्ये तेव्हा सॉइल डेन्सिटी होतं, तेच पुढच्या परीक्षेत येऊन गेलं. सो प्रत्येक ऑप्शन एक्सप्लोर करायला शिका, पीवायक्यूची व्यवस्थित अनालिसिस करा, हे खूप महत्वाचं आहे. सोबतच
हेल्थ आणि फिटनेसकडे लक्ष देणं इथे खूप महत्वाचं आहे. बरेच लोक बोलत नाही किंवा दुर्लक्ष करतात. मी बघितलंय तिथे. तर माझं म्हणणं आहे, रोज थोडा डेली वर्कआउट करा, योगा करा, प्राणायाम करा, थोडं तुम्हाला डिप्स वगैरे मारायचे ते मारा, थोडं रनिंग करत असाल रनिंग करा. आणि जे पण आपले क्रुशियल पिरियड असतो हा स्टडी फेजचा, म्हणजे प्रिलिम्सच्या आधीचे 2 महिने, मेन्सचे 4 महिने, तर माझ्या बाबत मी सांगतो, मी थंड, तेलकट हे सगळे पदार्थ, बाहेरचं आउटसाईड जे फूड असेल, गाडीवरच वगैरे, मी बिंदास मी टाळायचो. कारण मला माहिती की जर आजारी पडलो तर 3-4 दिवस जातील आणि मी ते कधीच अफोर्ड नाही करू शकत. असे 3 दिवस त्या पिरियडमध्ये गेलेले. सो एक आहे की तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला शिका, इम्युनिटी कशी वाढेल याकडे लक्ष द्यायला शिका. सोबतच सोशल मीडियापासून मी लांब राहा सांगेल, पण तुम्ही जे न्यूजपेपर आहे आपले त्यांच्याशी कनेक्टेड राहा. कारण सोशल मीडियावर खूप अशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला डायव्हर्ट करत असतात. मी तर पर्सनली अनइन्स्टॉल करून ठेवलेले. पण न्यूजपेपर ठीक आहे ना, आपल्याला ज्या गोष्टी सोशल मीडियावर दिसतात त्या न्यूजपेपरही दिसतात. पण न्यूजपेपर मे बी ऑथेंटिक असतात, ते थोडंफार व्हेरीफाय करून न्यूज दिला जातं, असं रुमर्स पसरवत नाही काही. सो तेही एक आहे. आणि नुकतेच सिलेक्ट झालेले जे अधिकारी आहे त्यांच्याकडनंही गायडन्स घ्यायला शिका. अजून एक की अभ्यासात ब्रेक पडू देऊ नका. हे अभ्यासातले जे ब्रेक असतात ना, मग ती लिंक जर तुटली ना, आपल्याला ती बॅलन्स करायला खूप त्रास होतो. म्हणजे ठीक आहे ना, काय होते, एक दिवस पार्टी करून येतो, फिरून येतो, ठीक आहे, फिरून असं नाही की नाहीये, थोडं आपण सॅच्युरेट झालेलं असतो, मग कुठेतरी बाहेर जाऊन आलेलं, घरी जाऊन आलेलं चांगलंच असतं. पण मग जास्त दिवस नका जाऊ, 15-20 दिवसाचा गॅप नका पडू देऊ. एक अभ्यास तुमचा फ्लो मध्ये चालू ठेवा जोपर्यंत तुम्ही सिलेक्ट होत नाही. त्यानंतर अजून एक सांगायचं झालं तर तुमच्या अराउंड पॉझिटिव्हिटी असू द्या. तुमचा जो सर्कल आहे, फ्रेंड सर्कल, तो चांगला ठेवा. सो हे असे काही पॉईंट्स आहे सर. त्याचबरोबर इमोशनल इन्व्हॉल्वमेंटचं मी आधीच एक्सप्लेन केलं, तेही एक चांगलं लक्षात ठेवा, तोही आपल्याला खूप त्रास देत असतो. आणि येस, दॅट्स इट. हेच पॉईंट तुम्हाला तुमच्या आयुष्यात हेल्प करतील आणि सक्सेस पर्यंत डेफिनेटली घेऊन जातील. आज सर खूप अनमोल असं मार्गदर्शन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि मला खात्री आहे की आजची मुलाखत बघितल्यानंतर अनेक मुलांना एक नवीन मार्ग सापडेल, नवीन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. सर, मी द इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो की आपण आज या ठिकाणी आलात आणि आमच्याशी संवाद साधला. खूप खूप आभारी आहे सर. धन्यवाद. येस, धन्यवाद सर.